नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणि पेजवर घेऊन येतोय। यामधीलच एक महत्त्वाची अपडेट असणार आहे ती म्हणजे आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊन आता तुम्हाला तुमची बँक असेल, तुमची सहकारी सोसायटी असेल, यामध्ये कागदपत्र जमा करावी लागणार आहेत। कारण कागदपत्र आता सरकारकडून त्याची एक पडताळणी करण्याची प्रक्रिया किंवा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि आता ही सर्व कागदपत्र तुम्हाला देखील कर्जमाफीसाठी जमा करावे लागणार आहेत। तुमची चालू बाकी असेल किंवा तुम्ही थकबाकीमध्ये असाल तरी देखील ही डॉक्युमेंट्स मागवली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कागदपत्र जमा करावी लागणार आहेत। लवकरात लवकर तुम्हाला ही डॉक्युमेंट्स जमा करायची आहेत। आता ही प्रक्रिया सुरू झाली असून कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहेत, कारण ही एक शेवटची संधी असणार आहे। आता सरकारकडून 30 जूनच्या आधी हा संपूर्ण अहवाल, म्हणजे लक्षात घ्या की सरकारने सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिल पासून समिती याचा अभ्यास करून 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबतची आम्ही घोषणा करणार आहोत किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणूनच सर्वांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक असणार आहे। आता कोणकोणती कागदपत्र जमा करायची आहेत आपण सविस्तर व्हिडिओ आजच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। लक्षात घ्या, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा चालू 7/12 आणि 8 चालू 7/12-8 म्हणजे तुमचा आता रिसेंट मध्ये काढलेला 7/12-8 डिजिटल देखील या ठिकाणी चालणार आहे, कारण डिजिटलला आता सरकारद्वारे संपूर्ण मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणून तुम्ही वेबसाईटवर जाऊन डिजिटल 7/12 असेल, डिजिटल 8 असेल, हे या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि ते डिजिटल 7/12 आणि 8 तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचं आहे। कुठे जमा करायचे? तुमचं ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँकेत जमा करू शकता। सहकारी सोसायटी असेल, सोसायटीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता किंवा तुम्ही तलाठ्याकडून देखील तुमचा डिजिटल 7/12 डिजिटल 8 त्या ठिकाणी काढू शकता आणि ते जमा करू शकता। त्यानंतर 2 नंबरला असणार आहे किसान कार्ड पुस्तकाची झेरॉक्स। आता किसान कार्ड कोणाकोणाला लागेल? तर किसान कार्ड ज्यांचं सहकारी सोसायट्यांमध्ये ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांच्याकडे किसान कार्ड दिलेलं असतं, केसीसी ज्याला बोलतात, आणि ते कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी त्याची झेरॉक्स प्रत देखील त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकारी सोसायटीमध्ये नेऊन जमा करायची। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डची कलर झेरॉक्स आणि अपडेट असेल ते सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। अनेक आपल्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड अपडेट नाही, लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या। डीबीटी असेल तर अजूनच तुमचं चांगलं असणार आहे, म्हणून आधार कार्ड देखील तुमचं अपडेट असणे गरजेचे आहे। आधार कार्डवरील तुमचे जे डिटेल्स आहेत, जे डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण अपडेट करून घ्या, त्याला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून जेव्हा ही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्समुळे किंवा तुमच्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे याचे नुकसान होऊ शकते। म्हणूनच अजून वेळ आहे, तर वेळेआधी या सर्व गोष्टी तुम्हाला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आधार कार्डची कलर झेरॉक्स देखील तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये किंवा तुमच्या सहकारी सोसायटीमध्ये जमा करायची आहे। जिथलं तुमचं कर्ज आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती जमा करू शकता। त्यानंतर पॅन कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड काय आपल्याकडे प्रत्येकाकडे जवळपास पॅन कार्ड असतंच। अजून एक महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्या, हे देखील महत्त्वाचं आहे। अन्यथा तुमचं पॅन कार्ड 1 तारखेपासून बंद पडेल आणि त्यामुळेच आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्या, अन्यथा तुम्हाला नंतर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात। सरकारला काय आहे, एखाद्या डॉक्युमेंट मध्ये तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला अपात्र देखील करू शकतात, म्हणून तुमचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर ठेवा। आधार कार्ड, पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तुमची क्लिअर असावेत। त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रीस्टॅक, म्हणजेच की तुमचा फार्मर आयडी। फार्मर आयडी लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी नसेल तरी काढून घ्यायला सरकारने सांगितलं आहे, म्हणूनच फार्मर आयडी तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी काढून घेऊ शकता। फार्मर आयडी नोंद करा आणि फार्मर आयडी त्या ठिकाणी तुमचा काढून घ्या। महाई सेवा केंद्रातून तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढू शकता। ॲग्रीस्टॅक नोंदणी करा, जेणेकरून या कर्जमाफीसाठी तुमचा फार्मर आयडी असणे आवश्यक असणार आहे, म्हणूनच फार्मर आयडी काढून घ्या। कर्जमाफीच नाही तर यापुढे पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी देखील तुमचा फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे, त्यामुळे फार्मर आयडीची नोंदणी करून घ्या। त्यानंतर तुमचे बँक खाते बुक जे आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स काढून घ्यायची आहे। जे काही तुमची बँक असेल, ज्या बँकेचं कर्ज आहे, काय आहे, त्याची झेरॉक्स काढून त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंटच्या सेट सोबत तुम्ही ती देखील जमा करायची आहे। त्यानंतर मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर, हे देखील मी सांगितलं, त्यामुळेच मी परत एकदा बोललो की तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। आधार कार्ड आपलं काय असतं शेतकरी बांधवांनो, अत्यंत जुने आधार कार्ड असतात, त्याला काही अपडेट केलेलं नसतं, काही नसतं। सध्याच्या घडीला आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक झालेलं आहे, जे तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता। म्हणूनच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्ही द्यायचा आहे, लक्षात घ्या या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये। त्यानंतर 2 फोटो, स्वतःचे 2 फोटो देखील तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतील। एवढी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये जमा करणे बंधनकारक आहे। यामध्ये बघा, जर तुमचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नसेल तर त्वरित महाई सेवा केंद्रामधून ते काढून घेणे बंधनकारक आहे, म्हणूनच
ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्या. ही सर्व डॉक्युमेंट्स जास्त काही अवघड नाही. ही डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही ज्या बँकेचे कर्ज घेतले असेल त्या बँकेमध्ये नेऊन जमा करा किंवा सोसायटी असेल सोसायटीमध्ये नेऊन ही जमा करा, जेणेकरून कर्जमाफीचा तुम्हाला लाभ होणार आहे. अन्यथा येणाऱ्या कर्जमाफीमध्ये देखील तुम्ही मुकू शकता. ही कर्जमाफी मोठ्या प्रमाणावर होणार आहे, म्हणून शेतकरी बांधवांनो अजिबात ही कर्जमाफी तुम्ही मिस करू नका, अन्यथा तुमचे त्या ठिकाणी मोठे नुकसान होईल. म्हणूनच आता याबाबत तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.